संसार रस्त्यावर बैलगाड्यांचा वेढा, जमीन अधिग्रहणाविरोधात गडचिरोली शेतकऱ्यांचा आरपारचा संघर्ष. प्रतिनिधी गडचिरोली. स्टील हब आणि विकासाच्या नावाखाली सुपीक जमिनी हिसकावल्या जात असल्याचा आरोप करत गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला आहे. सरकारी आश्वासनांना न जुमानता आज जिल्ह्यातील हजारो शेतकरी आपल्या बैलगाड्या, ट्रॅक्टर, अन्नधान्य आणि थेट संसाराचे साहित्य घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले आहेत. मागण्या मान्य झाल्याशिवाय हटणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच बेमुदत ठिय्या सुरू केल्याने जिल्हा मुख्यालयाला छावणीचं स्वरूप आलेलं आहे. यापूर्वी सरकारी आदेशांची होळी आंदोलन करूनही प्रशासनाला जाग आलेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आता आरपारच्या लढाईची तयारी केली आहे. आंदोलन दीर्घकाळ चालेल हे गृहीत धरून आंदोलक शेतकरी घरी न परतण्याच्या इराद्याने आले आहेत. महिला, लहान मुले आणि वृद्धांसह हजारो नागरिक स्वयंपाकाचे साहित्य, सरपण, पिण्याचं पाणी, अन्नधान्य घेऊन रस्त्यावर उतरलेले आहेत. गांधी चौकातून निघालेल्या या विराट मोर्चात शेकडो बैलगाड्या आणि ट्रॅक्टर सामील झालेले होते, ज्यांनी आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वेढा घातला आहे. जिल्ह्यात विमानतळ आणि MIDCसाठी सुरू असलेल्या सक्तीच्या जमीन अधिग्रहणावर शेतकऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतलेला आहे. गडचिरोली तालुक्यातील हिरापूर, गुरवळा, राखी आणि शिरपूरचक येथील सुपीक जमिनी संपादित केल्या जात आहेत. भेंडाळा परिसरातील 14 गावांचा तीव्र विरोध असतानाही आता जयरामपूर परिसरातील आणखी 13 गावांमध्ये भूसंपादनाचे आदेश काढल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटला आहे. शेतकऱ्यांच्या मते सुरजागड लोह प्रकल्प, MIDC आणि रेल्वेमुळे आधीच हजारो एकर शेती नष्ट झाली आहे आणि त्यातच आता उरली सुरली सुपीक जमीनही काढून घेतली तर अल्पभूधारक शेतकऱ्यांचे जगायचं कसं, असा संतप्त सवाल शेतकरी संघर्ष कृती समितीने उपस्थित केला आहे. शेतकरी संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून सुरू असलेले या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे नेते महेंद्र ब्राह्मणवाडे हे करत आहेत. या आंदोलनाला केवळ राजकीय पक्षांचाच नाही तर जिल्ह्यातील कुणबी, तेली, कलार समाज संघटनांचा जाहीर पाठिंबा मिळतो आहे. एकीकडे जिल्ह्यात रानटी हत्तींच्या धुमाकुळामुळे शेतकरी आधीच उद्ध्वस्त झालेला असताना आता जमिनीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने हा जनक्षोभ उसळला आहे. हजारो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच बस्तान मांडल्याने प्रशासकीय यंत्रणा हादरलेली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असून आंदोलनावर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. आता जिल्हाधिकारी किंवा शासन यावर तोडगा काय काढणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून